बहिणीने मी लागले भाकरी करायला आता त्यासनी गरम गरम. आमच्यात आज सकाळनं पाहुणं यायला लागलेत. त्यामुळं काय जेवणात नाही. आता नाश्ता बिष्टा झाला. जावबाईची मुलगी बघून गेली. लागलं बघा भाकरी करायला गरम गरम. म्हटलं त्या 2 भाकरी. सुशांतचा माझा काय उपवास आहे आज मंगळवार, त्यामुळं 2 भाकरी टाकायच्या म्हणलं. लागलं बघा भाकरी करायला गरम गरम. असं पीठ घ्यायचं. भाकरी तुम्हाला लावते बघा माझ्या कशा येतात. कुणाला भाकरी बी जमत नाही. असं उलटवणी जरा घ्यायचं, पाणी करून घ्यायचं. आणि मी आमच्यात शाळूच असते त्या, कारण का आम्ही एकदमच शाळू घेऊन ठेवतोय. 50 किलो घेतलं की आम्हाला वर्षभर जाते, कारण आमच्यात जास्त भाकरी कोण खात नाही, चपातीच असतात आमच्यात. त्यामुळे असं बघा थोडं थोडं पाणी घेऊन असं पीठ मळायचं चांगलं. एक हातानं असं चरा 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 भाकरी असं थोडं थोडं घ्यायचं पाणी. लागल तसं घ्यायचं. लई वतलं की पातळ होणार. त्याला ताकद लागत नाही. ताकद देऊन असं पीठ चरा चरा मळायला लागतं. भाकरीचं पीठ असं चरा 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 मळायला लागते. आपण चांगलं व्यवस्थित मळून घेतलं की नाही तरच भाकरी चांगली येते आणि चांगल्या टम भाकरी. दोन मिनिटं लागतात हे करायला, भाकरीचं पीठ मळायला. असा गोळा करून घ्यायचा भाकरीचा. एकसारखं तवा तापतच ठेवला मी भाकरीला. भाकरी कडून हात लावायचा म्हणजे भाकरी चिमत नाही आणि व्यवस्थित असं खायनं परत एकदा उचलून असं करायचं. आणि आता एकाच हाताने थापायचं. 2 हात लागत नाही. काय 2 हाताने थापतात, पण मला एकाच हाताने थापायला येते. अशी गोल एकसारखी भाकरी थापायची. बघा अशी गोल एकसारखी धावते तुम्हाला. बघा परत एक भाकरी गोल झाले. अशी भाकरी थापायची आणि आपण ती तव्यात टाकायची. अशी एक हातावर घ्यायची भाकरी तव्यात टाकायची. कोण असं 2 हात करून टाकते, मी 1 हाताने टाकते. आता गॅस मोठा करायचा भाकरीसाठी. पाणी लावायचं थोड्या वेळाने. चांगला तवा तापला की तर आपण दुसऱ्या भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. असं पाणी लावून घ्यायचं सगळ्या भाकरीला. योगा तुम्हाला दाखवते. असं तळ्यातली भाकरी बघा दिसता का गोल व्यवस्थित. पाणी लावून घ्यायचं आणि आपण उलटायची भाकरी. उलट नाही उलटायची भाकरी. अशी उलटायची भाकरी. ती भाजायची. आता ही भाकरी आपण असं काढायची. सगळीकडे भाजून एकसारखी घेतली बघा. एकसारखी अशी भाजून घ्यायची आणि आपण त्यात तव्यातच पालती घालायची म्हणजे भाकरी टम फुटते. हे बघा भाकरी मी कशी टाकली. भाकरी कशी फुटते बघा टम माझी.
ए, कशी फुगल्या बघा भाकरी माझी. अशा सगळ्या भाकरी एकदम फुगतात आणि दुसरी मी परत इथं थापून ठेवलेलं. अशा भाकरी फुगतात माझ्या सगळ्या. आणि मी तुम्हाला परवा बी सांगितले मी ऑर्डर घेतोय जेवणाची, चिकन मटनची आणि लाडू वगैरे करून देतोय, ड्रायफ्रूट शेंगदाणा सगळं. आणि घरात बसून काय करायचं म्हणून चपाती भाजी करून देते. कोणाला हवी असली तर माझा पत्ता आहे कापसकी नाका, माळगली, ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. जर ज्यांना कोणाला जेवण पाहिजे असलं तर मी घरगुती जेवण करून देतोय सगळं स्वयंपाक. आणि मी तुम्हाला सगळं त्यात सांगितलंयच. माझा यूट्यूब चॅनल आहे छायालकी, त्याच्यावर बघू शकताय किंवा इंस्टाला बघू शकताय किंवा फेसबुकला बघू शकताय. मी सगळं ऑर्डरचं सगळं त्याच्यावर लिहून टाकलेलं आहे. सगळ्यांनी शक्यतो माझा बिझनेस मी आत्ता स्टार्ट केला आहे त्यामुळे ऑर्डर देऊ शकतायसा. माझ्या ह्याला यूट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकतायसा. हे बघा अशी भाकरी भाजून काढलेली पूर्ण फुगल्या, टम तव्यातच भाजल्या एकदम टम भाकरी. आमच्यात ती शाळवाचंच पीठ असते कारण का आम्ही घरचं शाळू देतोय. धान्य आमचं सगळं घरचं, गहू बिहू ज्वारी सगळं आम्हाला म्हणजे विकत आम्ही आणतच नाही. एकदम शेतकऱ्याचं त्यांचं मालकांचं मित्र त्यांच्याकडे घेतलेलं असते धान्य. आता ही दुसरी भाकरी थापल्या त्याला पाणी लावलं. तुम्ही ऑर्डर देऊ शकतायसा. जवळपास कोणी असलं जवळपासच्या गावाची ऑर्डर आणि पार्सलची आमच्याकडं हे नाही आत्ता शहरात, आत्ताची सुरुवात केली मी. त्यामुळे प्रत्येकानं आपली भाजी घेऊन पार्सल घेऊन जाऊ शकता. फक्त आम्ही करून देणार. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नमस्कार.